नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात दिलीप नाईक निंबाळकर यांच्या अंतराळी ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, ऐकूयात दिलीप नाईक निंबाळकर लिखित होरपळ. बाजार अगदी भराला आला होता. वैशाखातलं ऊन ओतायला सूर्य अजिबात हायगाय करत नव्हता. माणसं उन्हानं रंजीला आली होती. कानशिलावरून, मानेवरून, पाठीवरून घामाच्या धारा वाहत होत्या. घाम पुसू पुसू माणसं बेजार होत होती. काहींनी तो नाच सोडूनच दिला होता. आठवड्यातनं एकदा भरणारा बाजार. विकणाऱ्यांच्या घेणाऱ्यांच्या गर्दीनं बाजार पटांगण भरून सांडायला लागलेलं होतं. लांबवरून ऐकलं तर एक अख्खा बाजाराचा म्हणून सलग आवाज तयार झाला होता. तो कोलाहलच वाटत नव्हता. बाजारात असणाऱ्याला मात्र शेजारच्या माणसाचं ऐकण्यासाठी कानापाठीमागे हाताचं सूप उभं करावं लागत होतं. बाजारातला प्रत्येक जण स्वतंत्रही होता आणि बाजाराचा एक भाग म्हणून सलगही होता. यात कैलासही होता. मुंबईवरून आल्यावर घरच्या बाजार हाटाचं काम त्याच्याकडे असायचं. दोन्ही भाऊ भाऊजाया, आई रानातल्या कामात म्हणून तालुक्याच्या गावातले बाजार करायचे ते कैलासनं. हे न ठरवता ठरलेली एक रीत. एकतर तो मोकळा असायचा आणि दुसरं म्हणजे बाजारासाठी त्याला पैसे उचलून द्यावे लागायचे नाहीत. महिन्याची कमाई आईच्या हातात दिल्यानंतरही आठवडे बाजारासाठी कैलासचाच खिसा मोकळा व्हायचा. कैलास सोडून सगळ्यांच्याच सोयीचं होतं ते. कैलासला हे सगळं कळत होतं, पण सगळ्या बाजाराला आधी चक्कर मारायच्या सवयीप्रमाणे कैलास फिरत होता. माळवं विकायला बसलेली रंजना त्याला अचानक दिसली. 2 वर्षांनंतर पहिल्यांदा तो तिला इथे बाजारात बघत होता. लग्नानंतरचं पहिल्या वर्षातलं रूप आता कुठेच दिसत नव्हतं. कष्टानं उन्हानं रापलेला चेहरा, डोळ्यातल्या नाचऱ्या बाहुल्या कुठेतरी हरवलेल्या दिसत होत्या. कैलासला पाहून डोळ्यात ओळखीची चमक आली आणि क्षणार्धात बेपत्ताही झाली. कोरड्या नजरेनं तो इकडे तिकडे बघायला लागला. अचानकपणे झालेल्या त्या नजर भेटीनं कैलासही नाही म्हटलं तरी थोडासा गडबडला. काहीतरी बोलावं असं वाटत असताना समोरच्या डोळ्यातली ओळख नाहीशी झालेली दिसल्यावर त्याची रेंगाळणारी पावलं पुढं सरकली. जड झालेले पाय ओढत ओढत तो पुढे गेला, पण मन मात्र तिथल्याच खुंटीला गुंतून राहिलं. ओढाळ जनावरासारखं परत परत तिकडेच ओढ घेत राहिलं. बाजारभर फिरूनही त्याच्या पिशव्या रिकाम्याच राहिल्या. बाजार उठायच्या वेळेपर्यंत तो नुसताच मनातल्या गुंतवळ्यासह भिरभिरत राहिला. बाजार उठायच्या वेळेला मात्र पाणवठ्याची नेमकी दिशा धरून जाणाऱ्या जित्राबासारखा तो रंजना बसली होती तिथेच आला. मनात काय बाय यायच्या अगोदर तो न ठरवता बोलूनही गेला. जरा बोलत बसूया का तिकडं? असं बोलून गेल्यावर मात्र मनात धाकधूक झालीच. नाही म्हटली असती तर तोंडावर आपटल्यासारखं झालं असतं, पण त्याला न विचारता शब्द तर उडी मारून गेले होते. पारिजातकाच्या झाडाला हात लावायचा अवकाश, टपाटपा फुलांचा सडा पडावा तसा रंजनाच्या डोळ्यातनं पाऊस सुरू झाला. आत्ताशी विचारावं वाटलं वे. सकाळ धरणं वाट बघतोय, आत्ता याल मग याल. माळवं कधीच खपल्यात माझं, तरी बी बसून राहिली आहे ना व. बाप्या माणसाची जात तुमची. नशीब माझं लक्षात आहे मी अजून तुमच्या. हागत तसं नवरंजे. सैलावलेला कैलास पिशव्या काखोटीला मारून खाली बसायच्या तयारीत असताना, चला आता हिथं नका बसू, तिकडं देवळा मागं चला, असं म्हणत रंजनानं माळव्याच्या दोन्ही रिकाम्या बुट्ट्या एकात एक घालून चुंबळी सकट हातात घेतले आणि ती चालायलाही लागली.
पाठोपाठ मोठं मैदान मारल्याच्या आवेशात कैलास चालायला लागला. बाजाराचं पटांगण संपल्यावर पार टोकाला खंडोबाचं देऊळ लिंब आणि चिंचेच्या सावलीत विसावलेलं होतं. 2-4 गुर्रं सोडली तर तिकडे कोणीही नव्हतं. देवळामागच्या सावलीत पोहोचतो तोच रंजनाच्या आणि कैलासच्याही मनात नाही त्या वावटळी भिरभरून गेल्या. काय बोलायचं, कसं बोलायचं या उजळण्या झाल्या. पण तिथं झाडाबुडी समोरासमोर अंतर राखून बसलेला कैलास नकळत बोलून गेला. लय हाडाकलीस की, काय अवतार झालाय तुझा. रंजनाच्या मनाचं आभाळ परत भरायला लागलं, पण सावरलं तिने स्वतःला. तुमचा तरी कुठं उजेड पाडलाय. तुम्ही तर तुमच्या हक्काचं घरचं खाताय तरी बीही परवड. माझ्यावानी भाऊ भावजा यांच्या दारात तुकडं नाही मोडत तुम्ही. त्यांच्या आसऱ्यानं कसं दिवस काढतो या माझं मला ठाव आहे. हक्काची असली तर चटणी भाकरी बी अंगाला लागते. माझ्या मुखात जाणारा प्रत्येक घास वरडून सांगतोय का ही भाऊ भाऊजाईची मेहरबानकी समज. अगतिकता, हतबलता, चीड, राग या सोबत येणारे ते शब्द कैलासलाही चटके देत होते. रंजे, मला कळतंय हे सगळं, म्हणून तर मी बोलायला आलोय नव. आता हे सगळं जाऊ दे. तू मी करत राहिलो तर समजा आयुष्य सरलं तरी संपायचं नाही ते. काय चुका माझ्या झाल्या असतील, काय तुझ्या, सगळं मातीत जाऊ दे. इथनं मोहर मागच्या आयुष्यातला शब्द सुद्धा काढायचा नाही. जशी असेल तशी, जिथं मिळल तिथं कष्टानं मिळवून खाऊया. बोल, आहे का तुझी तयारी. झोपेतनं उठवण्यासाठी कुणीतरी तोंडावर गार पाण्याचा सपकारा मारल्यामुळं जाग यावी पण शुद्ध मात्र येऊ नये तसा बधीरपणा रंजनाला आला होता. हे असं काही अचानक उडी मारून पुढ्यात उभं राहील याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. काय बोलावं हे तिला सुचेना. डोळ्याला पदर लावून ती मूकपणानं मोकळी होत गेली. तिला रडताना बघून कैलास परत जरा हडबडलाच. आपण विचारायची जरा घाईच केली का ह्या विचारानं कावरा बावरा होत तो म्हणाला, नाही म्हणजे बघ, तुझी इच्छा असली तर. माझा काय तसा आग्रह नाही, पण मला वाटलं तुझ्या बेमानात असेल म्हणून मी तसं बोललो, एवढंच. तुझ्या मनात नसलच तर. अहो काय बोलताय तुम्ही अजून बी. एवढा उन्हाळा झालाय दोघांच्या बी आयुष्याचा. आता तरी नेटानं सांगा की समदेसनी, आम्हा दोघाला बी संसार करायचा आहे आणि आम्ही तो करणार आहे. दुसऱ्यानी मध्ये पडायचं कारणच नाही. अहो म्या काय तुमच्या शब्दाबाहेर आहे का. हेच 2 सालामागं सांगितलं असतं तर कशाला ही येळ आली असती. त्या वक्ताला तुम्हाला बायकोपेक्षा समधी दुनिया जवळची वाटत होती. काय म्हणणं तरी होतं माझं. तुमच्या संगट कामाच्या ठिकाणी जसं असेल तसं पार झोपडपट्टीत राहायचं म्हणत होते का नाही मी. एवढंच तर मागत होती ना मी. काय नेसायला शालवण, अंगावर मिरवायला डागदागिना तर मागत नव्हती ना. ताल फुटून वावरातनं पाण्याचा लोंढा पसरत जावा तसं रंजना चहू अंगाने पसरत गेली. डोळ्यातनं धारा वाहत राहिल्या आणि मनाचा निसरा होत गेला तशी शांत होत गेली. पुरेपूर उन्हाळा भोगून भेगाळलेल्या कैलासनं तिला थांबवलंही नाही. खरं तर त्याच्याही मनात त्याच्या बाजूनं चुकते करायचे हिशेब वटवागळासारखे बाहेर पडण्यासाठी धडका मारत होते. पण 2 वर्षात बसलेल्या चटक्यांनी त्याला कळतं केलं होतं. आता परत तुझं माझं तुझं करत बसलो तर मागचे दिवस पुढे कदाचित आयुष्यभर सुद्धा काढावे लागतील हे कळण्या इतकं शहाणपण त्याला आलं होतं. आणि म्हणूनच हिशोब कायमचे गाडून टाकायचं त्याने ठरवलेलं होतं. मुंबईतल्या राहायच्या जागेची अडचण असली तरीही आता रंजनापुढे ती अडचण मांडून ये रे माझ्या मागल्याचा पाढा त्याला म्हणायचा नव्हता. काहीतरी सोय करायचीच हे मनात ठरवून तो कोरड्या उघड्या माळरानासारखा गप्प राहून समोरचा पाऊस अंगावर घेत राहिला. रंजना मात्र इतक्या वर्षाच्या खपल्या काढत राहिली. त्यातून येणारं मोकळेपण तिला सुखावत होतं.
जखम मोकळी केल्यानंतरही सुकतीये हे तिला कळत होतं. अपूर्व शिक्षण, जिरायती टिचभर जमीन होती, त्यावर भरावी लागणारी 8-10 पोट, या सगळ्यामुळे कैलासनं मुंबई जवळ केली होती. गावातल्या 4 चौघांसारखा तो हमाली करायला लागला होता. शेण आणि चुलीतल्या राखेचे हे पैसे होणाऱ्या मुंबईत पाठडुई पोटासाठी विकणाऱ्या कैलासच्या हातात 4 पैसे यायला लागले. बोहल्यावर चढला आणि हळद उतरल्यावर मुंबईच्या वाटेला लागला. रंजना मात्र दीर, जावा, सासू, सासरे यांच्यासोबत शेतात खपत राहिली. कैलासचं शरीर पोटापाण्याच्या व्यवहाराच्या पिंजऱ्यात कोंडलेलं, तर मन मात्र घराच्या खुंटीला टांगलेलं. असल्या कुत्तरओढीत पुढची 2-3 वर्ष गेली. 1-2 महिन्यानंतर घरी आल्यावर रंजना मुंबईत बिऱ्हाड करूया म्हणून मागं लागायची. आधीच 10 जण रात्री झोपण्यासाठी येणाऱ्या त्या लहानशा खोलीत कैलासला केवळ गाववाला म्हणून पथारी टाकायला मिळाली होती. त्या तसल्या खोलीत संसार मांडण्याची कल्पनाही तो करू शकायचा नाही. आणि बाहेर तर त्यांनी आयुष्यभराची कमाई दिली असती तर एखादी झोपडी मिळाली असती. ते आत्ता तरी शक्य नसल्यानं तो फक्त रंजनाला ऐकून न ऐकल्यासारखं करायचा आणि 2 दिवसाच्या संसाराचं सुख भोगून परतायचा. सुरुवातीला फक्त आडून आडून बिऱ्हाडासारखी भुणभुण लावणारी रंजना 2-3 वर्षांनंतर मात्र गायकुईतीला आली. खटल्याच्या घरातल्या कामानं जीव मेटाकुटीला यायचा. नवरा म्हणवणारा मात्र पुण्या गावच्या पाहुण्यासारखा अंगाला काहीही लावून न घेता 2 दिवसाचं सुख लुटून कोरडा ठाण पारतायचा. तो यायचा म्हटल्यावर जीव सुखावायचा, पण तो गेल्यानंतर मात्र कुणीतरी फसवून गेल्याचा, गोड बोलून लुटल्याचा साठवलेला राग बाहेर पडायचा. त्यात भर म्हणून 3 वर्ष झाली तरी अजूनही ओटी रिकामीच राहिली. बिन पोरा बाळाची म्हणून घरातल्या रानातल्या जादा कामाच्या ओझ्यानं जीव पिचायचा पार. जावा अंगावर पित्या पोरांच्या आडोशानं काम चुकवायच्या. रंजनाला तो आडोसाही नव्हता. कावला जीव हळूहळू तोंडानं मोकळा व्हायला लागला. सासू जावांबरोबरच्या कलागतीला कसल्याही किरकोळ कारणाचा वारा पुरेसा व्हायचा. सगळ्याच भडकायच्या. सुरुवातीला ऐकून घेणाऱ्या प्रत्येक सुनेला कधीतरी आवाज फुटतोच की. हा टप्पा विसरलेल्या सासू जावांच्या बरोबरच्या एका भांडणात कैलास आईवडिलांच्या बाजूनं रंजनावर तोंड टाकायला लागल्यावर मात्र रंजना तुटली. मस्तकात राग घालून ती आई बाप नसलेल्या माहेरी भाऊ भाऊजायांच्या घरात उतरली. इकडे कैलासच्याही रागाला वारा घालायला घरच्यांना मोकळं रान मिळालं. मग दोन्हीकडचे हलग्या ताशे कडाडत राहिले. अहंकाराचे नाग सळाळत एकमेकांना भिडत राहिले, हसत राहिले. कोणीतरी 2 पावलं माघार घेतली तर संसार पुढे सरकत असतो हे ज्यांनी सांगायचं तीच मंडळी परस्परांची जिरवायची भाषा करायला लागल्यावर व्हायचं ते झालं. काट्याचा नायटा झाला तरी वैदू मात्र दोघांनाही भेटला नाही. भेटला तो थेट धोनीगर फारकतीसाठी कोर्टात पोचल्यावर काळ्या कोटातला. कामाचा खाडा करून दरवेळी कोर्टात घालाव्या लागणाऱ्या हेलपाट्यांनी बेजार झालेला कैलास आणि दरवेळी द्याव्या लागणाऱ्या पैशाची सोय करताना घाईला आलेली रंजना. काही दिवसांनंतर दोघांच्याही लक्षात आलं की आता त्यांच्या मागे कोणीही नव्हतं. ना हलगीवाले ना ताशेवाले. दर तारखेला यांच्या मागे फिरण्यासाठी वेळ आणि पैसा होता तरी कोणाकडे? सकाळी कमावलं तर संध्याकाळी खाणारी मंडळी. तावातावानं वाजणारी तोंड कंटाळून गप्प झाल्यावर शिवशिवणारे हात मागे बांधून गर्दी ओसरलेली होती. रिकाम्या हाताचे उरले होते ते रंजना आणि कैलास. कोर्ट कचेऱ्यात द्याव्या लागणाऱ्या पैशामुळे कैलासचा घरातल्या पैशासाठी हात आखडला, तशी घरातल्यांची माया ही आखडत चालल्याचं त्याच्या लक्षात यायला लागलं. कुरबुरी सुरू झाल्या. कैलासच्याच अकलेचे पंचनामे बाहेरच्यांकडनं व्हायला लागले. रंजनाची परिस्थिती वेगळी नव्हती. पोरीची कड घ्यायला आईबाप नव्हतेच.
सुरुवातीला भावांनी कसेबसे पैसे दिले, नंतर नेमकी तारखेच्या आधी भाऊजाई यांची त्यांच्या पोरांची दुखणी, पोरांच्या वह्या पुस्तकांची खरेदी निघायला लागली. दिवस उजाडताच रंजनाला घरच्या वावरात पाय घालावा लागायचा. ते पार कडूस पडल्यावर तिला बाहेर यायला मिळायचं. भाऊजाया पाठवतील त्या भाजी भाकरी चटणीवर दिवसभर राबताना मनात यायचं की माझ्या हक्काच्या घरात बी मी हेच करत होते, मग हिथं कशा पायी मी आले. महिना 15 दिवसांनी का होईना मायेचा माणूस जवळ येत होतं. काय खात होते ते हक्काचं होतं. आता मेहरबानीचा घास गळ्याखाली बी उतरत नाही आणि अंगी बी लागत नाही. एकमेकांना ओरबाडून झालं होतं, रक्त काढून झालं होतं. उरातले घाव जपले जात होते, तरी थकल्या भागल्या क्षणी मात्र आपलं जरा चुकलंच तसं बोलायला नको होतं का, असे मुरलेले काटे दोघांच्याही मनात ठसठसायला लागले होते. याचा सल मात्र दोघांनाच सहन करावा लागत होता. भरीला घालणारी, जिरवण्याची भाषा करणारी मंडळी आसपास सुद्धा फिरकत नव्हती. आता तर कितीतरी वेळा दोघांच्याही मनात यायला लागलं, खड्ड्यात गेली ती भावकी आणि जाळ पेटता ठेवणारी मंडळी. आपण आपलं गप गुमान एकत्र यावं आणि सुखदुःखाची जी कष्टाची मिळल ती भाजी भाकरी खावी. कोण कोणाचं नसतं हे अनुभवलेलं शहाणपण सारखं मनात तरंगत राहायचं. पण हे साधणार कसं? कुणी कोणाकडे जायचं? आणि मीच का? ही अहंकाराची अशक्त झालेली का असेना, पण जिवंत असलेली पाल वळचणी खालून बाहेर येऊन चुकचुकायची. जे ठरवून होत नाही ते आकस्मिकपणानं पुढ्यात येऊन उभं राहतं, याची प्रचिती त्या दोघांनाही आली. तो क्षण पकडण्याचं शहाणपण त्यांना बसलेल्या चटक्यातनं आलेलं होतं. निखारे फुलण्याआधीच पश्चात्तापानं होरपळणाऱ्या मनात परस्पर ओढीचं बीज रुजलं, अंकुरलं. खूप वेळ रडून मोकळी झालेली रंजना आणि त्या मोकळ्या आभाळाखाली तेवढाच स्वच्छ झालेला कैलास दोघे मिळून वकिलाकडे निघाले, तेव्हा रंजनाच्या माळव्याच्या रिकाम्या झालेल्या पाट्या आणि कैलासनं बाजारासाठी आणलेल्या पण रिकाम्याच राहिलेल्या पिशव्या मात्र ते तिथेच विसरून चालायला लागले. श्रोते हो, ही होती दिलीप नाईक निंबाळकर यांची होरपळ ही कथा. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करायला काही हरकत नाही. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम साहित्यासह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.